नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरलाय। हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी नुकताच ताजा हवामान अंदाज जाहीर केलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांचं नियोजन करणं सोपं होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता उद्या 21 ऑगस्ट 2025 पासून राज्यात पावसाचा जोर कमी होऊन हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। पण गणपती उत्सवाच्या काळात पुन्हा पाऊस परतण्याचा अंदाज आहे। चला घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून। शेतकरी मित्रांनो, आता पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार 21 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी होईल। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पाऊस थांबून सूर्यदर्शनाची शक्यता आहे। हा कोरडा कालावधी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण यावेळी खत, फवारणी आणि इतर शेतीची कामं उरकता येतील। विशेषतः आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल। आता गणपती उत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा सण आहे। पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार गणपती उत्सवाच्या काळात म्हणजेच 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस परतण्याची शक्यता आहे। आता विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचीही अपेक्षा आहे। यामुळे गणपती मंडळांना आणि भाविकांना मिरवणुकीचं आणि विसर्जनाचं नियोजन करताना सावधानी बाळगावी लागेल। आता शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये पिकांचं संरक्षण म्हणजे पावसाचा जोर कमी असताना शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी आणि खतांचा वापर करावा। धरणं आणि तलाव भरलेले असल्याने पाण्याचा योग्य वापर करा। त्यानंतर पंजाबराव डक यांचा पंजाब डक हवामान अंदाज ॲप डाउनलोड करून तुमच्या तालुक्याचा अचूक हवामान अंदाजसुद्धा तुम्हाला मिळवता येईल। शेतकरी मित्रांनो, गणपती उत्सवात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठीची देखील तयारी ठेवा। शेतकरी मित्रांनो, आता पंजाबराव डक यांचा अनुभव आणि विश्वास थोडक्यात जाणून घ्या। पंजाबराव डक हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी आहेत, ज्यांनी आपल्या अनुभवातून आणि निसर्गाच्या संकेतांवरून हवामान अंदाज वर्तवण्याची अनोखी पद्धत विकसित केली आहे। त्यांचे अंदाज हे भारतीय हवामान खात्याशी बऱ्याचदा जुळतात, पण त्यांची सोपी भाषा आणि शेतकऱ्यांना समजेल अशी पद्धत त्यांना खास बनवते। त्यांच्या या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना पेरणी, काढणी आणि इतर शेतीच्या कामांचं नियोजन करणं देखील सोपं झालं आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी काय करावं तर पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतीची महत्त्वाची कामं उरकून घ्यावीत। गणपती उत्सवात पावसाची शक्यता असल्याने पिकांचं नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भात आणि इतर पिकांची काळजी घ्यावी। पंजाबराव डक यांच्या माध्यमातून वेळोवेळी हवामान अंदाजाची माहिती पोहोचत असते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येथे तुम्हाला शेतीविषयक नवनवीन अपडेट, सरकारी योजनांची माहिती तसेच हवामानविषयक अपडेट देखील पाहायला मिळतील। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। धन्यवाद।